जेवणाच्या ताटामध्ये काही नसलं तरी पण चालेल, पण ही आंब्याची चटणी असायलाच पाहिजे। तर आता मस्त बाहेर उन्हाळा चालू झाला आहे, बाजारामध्ये फ्रेश अशा कैऱ्या यायला चालू झाल्यात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कैरीची चटणी करून जर खाल्ली तर शिळ्या भाकरीसोबत एवढी जबरदस्त लागते ना, किंवा मग गरम भातावर थोडंसं तूप टाकून सुद्धा ही चटणी खाऊ शकता। आता लहानांपासून मोठ्यांना अशा पद्धतीने जर चटणी करून दिली तर खूप आवडीने खातील। तर मी काय केले, सगळ्यात आधी इकडं कैऱ्या असं मस्त धुवून घेतल्यात, वरची साल काढून घेतली आणि नंतर असे त्याचे छोटे छोटे काप करून घेतले। तुम्ही खिसून घेतली तरी पण चालेल। आणि कैरी कधी पण आणताना आपल्याला एकदमच आंबट अशी आणायची नाही, थोडी गोडसर म्हणजे आंबट गोड चटणी खूप छान होते। तर अशा पद्धतीने मी आता कैरी दोन्ही कापून घेतलेल्या आहेत। आता कैरी मस्त आपली कापून झाली की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची। कैरी टाकली नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लाल मिरची टाकून छान त्याची पेस्ट करून घ्यायची। फोडणीसाठी कढईमध्ये छान 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे, थोडं जास्तच घ्यायचे तेल आपल्याला। नंतर त्यामध्ये जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी टाकून घ्यायची, नंतर कढीपत्ता पण टाकलाय आणि जी आपण चटणी वाटून घेतली ते याच्यामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायची। तर अशी आपली चटणी तयार आहे। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या मुलांना पण गरम गरम भातासोबत सर्व करायला द्या। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।